आणि सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केलेली आहे वांद्र्याच्या घरी त्यानं आत्महत्या केलेली आहे। सुशांत सिंग राजपूत वांद्र्याच्या राहत्या घरी त्यानं आत्महत्या केलेली आहे। सुशांत सिंग राजपूत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यानं वांद्र्याच्या राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे। आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी। सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केलेली आहे। वांद्र्याच्या राहत्या घरी त्यानं आत्महत्या केलेली आहे। आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची बातमी समोर येते। अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केलेली आहे। टीव्ही क्षेत्र असेल किंवा मोठा पडदा असेल, या दोन्ही ठिकाणी आपल्याला हे नाव परिचित होतं। अधिक या सगळ्या संदर्भात आपण बोलणार आहोत आपले प्रतिनिधी कपिल यांच्याशी। कपिल, काय अधिक माहिती? खरंतर धक्कादायक बातमी आहे की सुशांत सिंग राजपूत हे बॉलिवूड मधलं मोठं नाव म्हणजे पवित्र रिश्ता या सिरियल पासून त्याचा तो प्रवास सुरू झाला होता। तो सगळ्यांनी बघितला होता। म्हणजे स्मॉल स्क्रीन असेल किंवा बिग स्क्रीन असेल, मोठ्या पडद्यावर पण अनेक महत्त्वाचे आणि हिट सिनेमे त्याने दिले होते। त्यामुळे अचानक सुशांतच्या जाण्याने सगळ्यांनाच धक्का बसलाय आणि त्याने सुसाईड नोट लिहिलेली होती। त्याचा लवकर सकाळी आला तेव्हा त्याने ती बघितली आणि सुशांतने गळफास घेतलेलं त्याने बघितलं। त्याने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समजू शकलं नाहीये, पण तरी पोलीस तपास सुरू आहे आणि सुशांतने टोकाचा पाऊल का उचलला, कारण तो सध्या यशाच्या शिखरावर होता आणि अनेक बड्या महिन्यांचे सिनेमे त्याच्याकडे होते। महेंद्र MS धोनी असेल किंवा आता आलेला चिचोरे असेल, हे 2 हिट सिनेमे त्याचे 100 कोटींच्या क्लब मध्ये सामील झाले होते आणि असं अचानक यशाच्या शिखरावर असताना त्याने एवढे टोकाचं पाऊल का उचललं यामुळे सगळ्यांना धक्का बसलाय। कपिल, गेल्या काही काळापासून त्याच्या संपर्कात जे कोणी असतील त्याचे सहकारी, त्यांच्याशी बोलताना कधी त्याच्या बोलण्यातनं काही काय नेमक्या त्याच्या भावना होत्या किंवा काय त्या कुठल्या परिस्थितीला तो सामोरा जात होता मानसिकरित्या असेल, याबद्दल काही त्यांच्या सहकार्यांकडून काही कळलंय का किंवा काही त्या संदर्भात कोणी सहकारी व्यक्त झालेला आहे का आतापर्यंत? मी साधारणतः 3 महिन्यापूर्वी भेटलेलो, तेव्हा तो एकदम रिलॅक्स होता। त्याच्याकडे म्हणून वाटत नव्हतं की हा असं काही पाऊल उचलेल, कारण त्याचे आता या घडीला 7 चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होते, 2 सिनेमांचं शूट सुरू होतं। म्हणजे जर का आपण बघितलं तर या स्टेजला कपूर आणि खान नंतर जर कोणी यंग रायव्हल मध्ये कुठलाही स्टार किड नसताना सुद्धा बॉलिवूड मध्ये याच्या शिखरावर असं तो सुशांत सिंग राजपूत होता। अनेक मोठे निर्माता, दिग्दर्शक, अभिनेत्री यांना सुशांत सोबत काम करायची इच्छा होती आणि सध्याच्या घडीला सगळ्यात बिझी ऍक्टर होता। म्हणजे वेब वर पण, नेटफ्लिक्सवर पण त्याची मध्यंतरी फिल्म रिलीज झाली होती डायू जॅकलिन फर्नांडिस बरोबर, आणि धर्मा प्रोडक्शन असेल किंवा साजिद नाडियाडवाला असेल, या सगळ्यांशी त्याचे चांगले संबंध होते आणि या सगळ्यांसोबत त्याचं ट्युनिंग चांगलं होतं। एकता कपूर सोबत त्याच्या मध्यंतरी खटके उडाले होते, पण पुन्हा एकदा एकता सोबत त्याने काही फिल्मची डील साईन केली होती। त्यामुळे यशाच्या शिखरावर असताना त्याने असं पाऊल का उचललं हे खरं तर धक्कादायक आहे। कपिल, तुम्ही म्हणताय ते म्हणजे खरं तर की यशाच्या शिखरावर असताना सुशांत सिंगनं असं पाऊल उचलणं हे खरं तर खूप धक्कादायक आहे। मात्र ज्या इंडस्ट्रीत सुशांत सिंग राजपूत काम करतो, ती फिल्म इंडस्ट्री म्हणूया किंवा मनोरंजनाचं हे क्षेत्र जे आहे ते त्या क्षेत्रात वावरताना अनेक आव्हानांचा सामना या सगळ्यांना करावा लागत असतो। त्यामुळे कुठेतरी एक मानसिक दृष्ट्या अनेकदा असं अनेकांच्या बाबतीत घडलेले की खचून गेलेले असतात। असं काही त्याच्या बोलण्यातनं किंवा त्याच्या सहकार्याच्या बोलण्यातनं कधी काही जाणवलं होतं का? नाही। सुशांत जेव्हा पवित्र रिश्ता ही सिरियल करत होता तेव्हा त्याच्या अंकिता लोखंडे सोबत अफेअर होतं आणि त्याच्यानंतर त्याचं ब्रेकअप झालं आणि त्या दोघं लाईफ मध्ये आपल्या पुढे गेलेले। आणि सुशांतचं जर का बघितलं तर एका पाठोपाठ एक काय पक्षीनंतर त्याने जे काय त्याची ग्रीप पकडली होती करिअरमध्ये, ती खरंच खूप मोठी गोष्ट आहे आणि फार कमी वेळात त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती। आणि अगदी म्हणजे MS धोनी असेल किंवा चिचोरे असेल, त्याचे 2 चित्रपट 100 करोड क्लब मध्ये सामील झाले होते। MS धोनी 150 कोटींच्या वर व्यवसाय केला होता। त्यामुळे वरुण धवन असेल, टायगर श्रॉफ असेल, यांच्यापेक्षा जास्त यश सुशांत मिळवण्याच्या मार्गावर होता, कारण या यंग ब्रिगेड मध्ये सगळ्यात जास्त चित्रपट या स्टेजला सुशांतकडे होते। आणि मला वाटत नाही की असं काही कारण असेल की तो हे करू शकतो, पण अचानक असं का झालं यामुळे खरोखर खूप धक्का बसला श्रुतीवाला पण, कारण सुशांत सिंग राजपूत सध्याच्या स्टेजचा रायझिंग स्टार होता असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि यशाच्या शिखरावर असताना त्याने असं पाऊल का उचललं हे खरंच न उलगडणारं कोड आहे आणि त्याचा तपास सुद्धा पोलीस करतायत। तुम्ही म्हणालात तसं की त्याच्या नोकराने ही माहिती दिली, पोलीस तपास सुरू आहे, पोलिसांकडून काही अधिकची माहिती याबाबत मिळाली आहे का? नाही श्रुती, अजून तरी पोलिसांकडनं याबाबत कुठलीही माहिती मिळालेली नाहीये। कदाचित काही तर्कवितर्क जे माझ्या कानावरती आले तर मध्यंतरी जर का आपण 3 महिन्यात बघितलं तर कोरोनामुळे
काही छोटे फिल्म स्टार असतील किंवा टीव्ही स्टार असतील त्यांनी आत्महत्या केल्या, कारण आर्थिक तंगी त्यांना होती. पण सुशांतला अशी कुठलीही हे नव्हतं, कारण त्याचे फिल्म चांगल्या चालत होते, त्याच्याकडे फिल्म चांगल्या होत्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचं पर्सनल लाईफ मध्ये पण तो खूप हे होता, कारण कृती सेनन असेल किंवा आता त्याची एक नवीन हिरोईन सोबत त्याचं नाव जोडलं जात होतं, पण त्याने कधीही या सगळ्या गोष्टींवर चर्चा केली नाही. आपलं पर्सनल लाईफ त्याने कधीही शेअर केलं नाही. आणि खूप कूल टेम्पर असं तो ऍक्टर होता, खूप मस्त होता आणि खूप शांत स्वभाव त्याचा होता, मनमिळाऊ होता. त्यामुळे अचानक असं का झालं हे कळत नाहीये. त्यांनी सुसाईड नोट लिहिल्याची तुम्ही म्हणालात की, तर त्यात नेमकं त्याने काय म्हटलेलं आहे किंवा त्यातून नोकराने नेमकं पोलिसांना काय माहिती दिली याबाबत काही पोलिसांनी स्पष्टपणे अधिक काही सांगितलं तरी नाही, अजून तरी याबाबत कुठलंही म्हणजे पूर्ण माहिती पोलिसांकडून मिळाली नाहीये, कारण तपास आता सुरू झालेला आहे. आणि खरंच म्हणजे इंडस्ट्रीला हा धक्का आहे, म्हणजे बॉलिवूड इंडस्ट्रीला हा धक्का आहे की एवढा मोठा स्टार, एवढा मोठा स्टारडम पदावरती विराजमान होता, त्याने अचानक असं पाऊल का उचललं हेच अजून कळलेलं नाही. आणि पोलीस लवकरच त्याबाबत अधिकृत माहिती देणार असल्याचं कळतंय, त्यामुळे त्याशिवाय आपण यावर बोलणं उचित ठरणार नाही. निश्चितच. कपिल, त्याच्या जर घरच्यांबाबत म्हणजे कुटुंबियांबाबत जर बोलायचं झालं तर त्याचे कुटुंबीय नेमके कुठे असतात, त्याचं घरच्यांच्या बाबत काय अधिक माहिती? श्रुती, खरं तर सुशांत हा खूप म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतून बिलॉंग करणारा मुलगा होता आणि सुरुवातीला त्याने खूप स्ट्रगल केला. त्याला खरी ओळख जी मिळाली ती पवित्र रिश्तामुळे मिळाली. आणि जो त्याने काय 5-6 वर्ष स्ट्रगल केला होता तो पवित्र रिश्ता एकदम म्हणजे पवित्र करिअरच बदलून टाकलं. त्यानंतर त्याने काय कोचिया सिनेमातून इंडस्ट्रीत डेब्यू केला आणि त्याला पदार्पणाचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळवला बेस्ट डेब्यू मेल ऍक्टरचा. आणि तिथून जे काय तिने ग्रीप पकडली त्याच्या करिअरची ती खरोखरच खूप मोठी होती. मग यशराजचा शुद्धदेश रोमांस असेल किंवा डिटेक्टिव्ह ओमकेश बक्षी असेल, हे अनेक वेगवेगळे चित्रपट तो करत गेला. एका साक्षीबद्ध भूमिका तो अडकून नाही पडला. आणि त्याच्यानंतर MS धोनी, केदारनाथ, चिचोरे अशी एकामागोमाग एक हिट सिनेमांची लाईन त्याची लागली होती. श्रुती, कपिल, हे खूपच धक्कादायक आहे. म्हणजे जे तुम्ही सांगताय की त्याचे प्रदर्शनासाठीचे सज्ज काही सिनेमे होते आणि 2 सिनेमांचं त्याचं शूटिंग सुरू होतं. म्हणजे अशा परिस्थितीत असताना सुशांत सिंग राजपूत सारख्या एका तरुण अभिनेत्यानं आत्महत्या करावी हे संपूर्ण इंडस्ट्रीच्या दृष्टीने आणि सगळ्यांच्याच दृष्टीने खूप धक्कादायक आहे. हो, आणि त्याचं वय अवघं 34 होतच होती आणि 34व्या वर्षी तर असं पाऊल का उचललं ते खरंच कळत नाहीये. कारण जर काही असतं, त्याची फिल्म चालत नसत्या, तो त्याला काही फिल्म मिळत नसतं तो गोष्ट आपण, पण एवढ्या स्टारडम वरती असताना असा व्यक्ती असं काही पाऊल उचलेल याची कल्पनाही करवत नाहीये. निश्चितच. कपिल, तुम्हाला थोडंसं थांबवते आहे. आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत दिलीप ठाकूर सर. तरुण वय म्हणजे 34 वर्ष, ज्याचे सिनेमे खूप चांगले चाललेले आहेत, लोकांनी ज्याला पसंत केलेलं होतं असा हा अभिनेता सुशांत सिंग राजपूत अचानक आता समोर येतं की त्याने आत्महत्या केली. म्हणजे याकडे नेमकं कसं बघायचं किंवा काय तुम्ही सांगाल? नाही, या क्षणी जर बघायचं तर मला वाटतं बघू नये असं वाटते. खरंच बघू नये. म्हणजे अशा एकूण सामाजिक वातावरणामध्ये आपण आहोत, त्याच्यात जर अशी जर बातमी येत असेल तर मला असं वाटतं ना की हा प्रचंड मोठा शॉक आहे. म्हणजे नुसताच सिनेमा क्षेत्राला असं नाही तर एकूण सामाजिक सांस्कृतिक क्षेत्राला सुद्धा एक प्रचंड मोठा शॉक आहे. 34व्या वर्षी त्याने आत्महत्या करावी असं काय कारण घडलं, म्हणजे कारण अद्याप तर स्पष्ट झालेलं नाहीये. एक छोट्या पडद्यावरनं म्हणजे मालिकेच्या क्षेत्रातून सिनेमाच्या क्षेत्रात आला आणि अतिशय मेहनतीने आपली एक स्पेस तो तयार करत होता. आज प्रचंड कॉम्पिटिशन आहे हिंदी चित्रपटाचे. आपण बघतो सगळे खान आहेत, इतर अक्षय कुमार किंवा अजय देवगण, इतर कलाकार. अशा वेळेला सुशांत कुठेतरी आता एक आकार घालायचा होता किंवा तो आपण त्याची जडणघडण होती. एक धोनी सारख्या सिनेमामध्ये त्यांनी अतिशय मेहनतीने म्हणजे प्रचंड मेहनतीने एक कॅरेक्टर साकारलं. इतरही त्यांनी राबता वगैरे चित्रपटामध्ये भूमिका केली. तर अशा अभिनेत्यांनी करिअर आत्ताच कुठे टेक ऑफ घेण्याच्या मार्गावर असतानाच त्यांनी आत्महत्या करावी, मला असं वाटतं ना शॉकिंग आहे. जोपर्यंत त्याच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट होत नाही ना तोपर्यंत मला वाटतं की आपल्याला काय अंदाज येणार नाही की नेमकं का अशी त्याच्यावर वेळ आली. आणि जर वेळ त्याच्यावर आली असेल तर अतिशय दुर्दैवी आणि दुःखद गोष्ट आहे. आणि आत्महत्यासारखा मार्ग त्यांनी स्वीकारावा हे मला असं वाटतं ना की याच्याविषयी काय बोलावं ना तेच सुचत. अतिशय दुःखद, क्लेशकारक आणि कधी विसरता येणार नाही अशी गोष्ट आहे.
खूप म्हणजे खूपच मोठा धक्का बसलेला आहे. आणि आज अशा एका वातावरणामध्ये जो धक्का बसल्यामुळे ना त्याची दाहकता किंवा तीव्रता आहे ना फारच जाणवते आहे. निश्चितच सर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा. इंस्टाग्राम पोस्ट त्यानं केलेली आहे, ही त्याची आपण आता जी पाहतो आहोत टीव्ही स्क्रीनवर, जी इमेज पाहतो आहोत ती इंस्टाग्राम पोस्ट आहे त्याचं. थेटपणे त्याच्यात दिसत नाहीये नेमकं. ब्लर्ड पास्ट इव्हॅपोरेटिंग फ्रॉम टिअर ड्रॉप्स, अनएंडिंग ड्रीम्स, कार्विंग अन आर्क ऑफ स्माइल अँड फ्लिटिंग लाईफ निगोशिएटिंग बिटवीन द टू मा. आईला उद्देशून, म्हणजे आईला उद्देशून त्यानं ही इंस्टाग्राम पोस्ट केलेली. कपिल, तुम्ही आहात आमच्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले? सुशांत सिंग राजपूतची ही इंस्टाग्राम पोस्ट आहे. दिलीप सर, तुम्ही जर ऐकलं असेल आता मी त्याने जे इंस्टाग्राम पोस्ट केलेली आहे त्यात आईला उद्देशून त्याने ही पोस्ट केलेली आहे असं दिसतंय. ती पोस्ट मी आत्ता वाचली सुद्धा. त्यातून कुठेतरी त्याची मानसिक अवस्था कळावी, म्हणजे कळत असेल की आपण समजू शकतो की त्याला आईला उद्देशून त्याने ही पोस्ट केलेली आहे त्याची इंस्टाग्राम पोस्ट. असं आता त्याच्यातून तर तेच सूचित होते की त्यांनी त्याच्यावर त्याची मानसिक स्थिती कुठेतरी बिघडली. शेवटी काय असं आत्महत्येचा निर्णय ज्यावेळेला एखादी व्यक्ती घेते आणि त्याचं करिअर अतिशय चांगलं चाललंय, ती मानसिक स्थिती बिघडल्याशिवाय तो अशा पद्धतीचं पाऊल नक्कीच उचलणार नाही. हे म्हणजे आता प्रथम दर्शनी जरी तसंच दिसते, पण ह्याच्या मागची कारणं जशी स्पष्ट होत जातील की नेमकं काय झालं. आता त्यांनी जी पोस्ट लिहिली आहे त्याच्यावरनं फक्त ते आईला उद्देशून त्यांनी ह्या काही गोष्टी लिहिलेल्या आहे असं आपल्याला दिसते. पण मला असं वाटतं की आपल्याला अजून काही गोष्टींचा याच्यात गोष्टी समजत जातील आणि चित्र क्लिअर होईल असं या क्षणी तरी असं वाटते. सर, तुम्ही जोडलेले राहाच आमच्या सोबत. कपिल देशपांडे आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले. कपिल, इंस्टाग्राम पोस्ट त्याची आपण आत्ता वाचलेली आहे, ही त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट आहे का, आणि नेमकी त्याने ती कधी केलेली होती? हो, ही त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट आहे श्रुती, आणि त्याच्या आईला उद्देशून त्याने ही पोस्ट केलेली. एवढं असं काय झालं होतं की सुशांत एवढा भावूक झाला, आईला उद्देशून त्याने अशी पोस्ट केली, त्याने एवढं टोकाचं पाऊल उचललं, हा खरं तर अजून याचं उत्तर मिळालेलं नाहीये. पण लवकरच पोलीस याबाबत सांगणार आहेत की नेमकं काय झालं होतं. पण खरंच सुशांतच्या अशा अचानक एक्झिटने धक्का बसला श्रुती. निश्चितच त्याची ही इंस्टाग्राम पोस्ट आहे. सुशांत सिंग राजपूतनं इंस्टाग्राम पोस्ट करताना म्हटलंय, ब्लड पास्ट इव्हॅपोरेटिंग फ्रॉम टिअर ड्रॉप्स, अनएंडिंग ड्रीम्स, कार्विंग अन आर्क ऑफ स्माइल अँड अ फ्लिटिंग लाईफ निगोशिएटिंग बिटवीन द टू, असं त्याने म्हटलेलं आहे यात. आणि ही पोस्ट लिहिताना किंवा हे लिहिताना त्याने पुढे आईला उद्देशून ते लिहिलेलं आहे. सुशांत सिंग राजपूतची ही इंस्टाग्राम पोस्ट आहे. आत्महत्येचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. मात्र संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीज नाही तर आत्ताच्या परिस्थितीत प्रत्येकालाच हा एक मोठा खरं तर धक्का आहे की यशाच्या शिखरावर असताना अभिनेता सुशांत सिंग राजपूतनं आत्महत्या केली. नेमकी का केली, काय कारण असं होतं की ज्यामुळे त्याला यशाच्या शिखरावर असताना त्यांना हे टोकाचं पाऊल उचललं, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. वांद्र्याच्या घरी गळफास घेऊन त्यानं आत्महत्या केलेली आहे. दिलीप सर, मी तुमच्याकडे येते. मगाशी आमचे प्रतिनिधी कपिल देशपांडे म्हणाले तसं की टीव्ही इंडस्ट्रीतून एका मालिकेतून त्याचं नाव टीव्ही इंडस्ट्रीत झालेलं होतं आणि तिथून थेट मोठ्या पडद्यावर म्हणजे फिल्म इंडस्ट्रीत आपलं नाव बनवणं, नाव म्हणजे एक स्वतःचं स्थान निर्माण करणं, हा एक मोठा पल्ला त्याने गाठलेला होता. अवघं 34 वय होतं सुशांत सिंग राजपूतचं. 2013च्या पवित्र रिश्ता या मालिकेतून त्याला प्रसिद्धी मिळाली. तर 2016ला MS धोनी सिनेमात त्याने काम केलेलं होतं. 2008ला मालिकेतून त्यानं पदार्पण केलं. त्याची सगळ्यात गाजलेली मालिका पवित्र रिश्ता, ज्यामुळे त्याला खूप प्रसिद्धी मिळाली. 21 जानेवारी 1986ला त्याचा पाटण्यात जन्म झाला. 34व्या वर्षी त्यानं जगाचा निरोप घेतला. आज जेव्हा नोकर त्या ठिकाणी घरी त्याच्या गेला तेव्हा त्याने स्वतःला गळफास घेतलेलं दिसलं त्याला आणि हे मग नंतर पोलिसांना कळवण्यात आलं. त्याने सुसाईड नोट लिहिलेली आहे. मात्र त्याबाबत अजूनही काही स्पष्टपणे कळलेलं नाही की त्यात त्याने नेमकं काय म्हटलेलं आहे किंवा काय असं कारण असावं, कुठल्या तो मानसिक अवस्थेत होता की ज्यामुळे त्याने हे एवढं टोकाचं पाऊल उचललेलं आहे. सुशांतच्या नोकरानं याबाबतची माहिती पोलिसांना दिली.
आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत दिग्दर्शक विजू माने. सर, अवघं 34 वय आणि यशाच्या शिखरावर असताना एक अभिनेता सुशांत सिंग राजपूत सारखा आत्महत्या करतो, हे खूपच धक्कादायक. हो, म्हणजे बातमी पुन्हा पुन्हा वाचून अगदी धक्कादायक, म्हणजे याच्यापेक्षा धक्कादायक काय असू शकत नाही. कारण इतका धडाडीचा, इतका अप्रतिम अभिनेता आणि इतक्या चांगल्या करिअर नोटवर का असं झालं असेल. आणि मला नेहमीच आता तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे की प्रत्येक व्यक्तीने ही फारच हळहळ होते या घटनेचं ऐकून सुद्धा बातमी, आणि विश्वास बसत नाही. पण सगळ्यांनी मानसिक नैराश्यावर मात करण्यासाठी आता प्रयत्न करायला हवेत. निश्चित. तुम्ही म्हणताय तो मुद्दा खूप महत्वाचा आहे. नैराश्य वेगवेगळ्या कारणाने किंवा वेगवेगळ्या परिस्थितीमुळे येऊ शकतं, मात्र त्यावर मात करणं हे शक्य असतं, हेही अनेक सेलिब्रिटींनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिलेलं आहे. कुठेतरी अशा वेळेला कुणाशी तरी बोलण्याची गरज असते, ती होत नाही किंवा ती वाट मोकळी करणं अनेकांना जमत नाही, आणि म्हणून कुठेतरी हे टोकाचं पाऊल उचललं जातं. बरोबर आहे. काय होतं, आपल्या अवास्तव अपेक्षा जर वाढल्या आणि त्याबद्दल आपल्याला त्या मानसिक लाईनवर आणणारं जर कोणी नसेल शेअर करायला, आपल्या मनातली घालमेल, उलाढाल, किंवा आपण कुठे चुकतोय का, आपलं काही अपेक्षा म्हणून चुकतोय का, किंवा आपलं जर चुकलं असेल काही कुठल्याही बाबतीत, तर त्यासाठी माणूस क्षमाशील असू शकतो, ही भावना सुद्धा भीती निर्माण करते. आणि मग असं काहीतरी पाऊल उचललं जातं. त्यासाठी सगळ्यांनी एकमेकांशी बोलायला हवं असं मला वाटतं. निश्चितच. विजू मानेजी, जर त्याचा करिअर ग्राफ पाहायचा झाला तर टीव्ही इंडस्ट्रीत त्याचं पदार्पण होतं. धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी संवाद साधला तर त्यासाठी. अभिनेत्री सायली संजीव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत. सुशांत सिंग राजपूत 34 त्याचं वय खरं तर, आणि टीव्ही इंडस्ट्रीतून झेप घेऊन फिल्म इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण करणं, इतका मोठा त्याचा खरं तर करिअर ग्राफ, म्हणजे एक ओळख स्वतःची निर्माण करणं त्याने नक्कीच केलेलं होतं. मात्र आत्ता ह्या स्टेजला असताना त्यानं आत्महत्या करणं हे धक्कादायक. हॅलो, सायली संजीवजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो 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 पोहोचतोय. हे धक्कादायक आहे, कारण ज्या करिअरच्या ग्राफ आत्ता त्याचा आहे, म्हणजे यशाच्या शिखरावर अभिनेता सुशांत सिंग राजपूत होता, आणि त्या स्टेजला त्याने हे पाऊल उचलणं हे तर आपल्या सगळ्यांसाठीच धक्कादायक. खूप धक्कादायक आहे खरं तर. मला रडू पण येत नाही, कारण विश्वास बसत नाही या गोष्टीवर. आणि मी बातम्यांमध्ये बघते, पण मला सुचत नाहीये काय रिॲक्ट करावं. कदाचित मला थोड्या वेळानंतर जाणवेल की खरंच त्याने आत्महत्या केली आहे. कारण एक टीव्ही सिरियल मधून, मालिकांमधून काम करून इतकं मोठं नाव कमवणारा आणि सिनेमा क्षेत्रात इतकी चांगली कामगिरी करणारा, माझ्या अंदाजानुसार खूप हुशार आणि खूप छान अभिनेता होता, आणि मला भयंकर आवडायचा तो. म्हणजे धोनी सारखी फिल्म म्हणू नका, MS धोनी मध्ये त्याने जे काम केलं होतं. आणि हे म्हणजे मला खरं माझ्याकडे काही शब्दच नाही याबद्दल बोलायला, कारण इतका पॉझिटिव्ह वाटणारा व्यक्ती असं कधी करू शकतो ते मला खरंच जाणवत नाही. म्हणजे अजूनही मला ते समजायला आणि हे खरंच घडलंय हे याची जाणीव व्हायला खूप वेळ लागेल. निश्चितच. तुमच्याही बोलण्यातनं आलं की जो करिअर ग्राफ आहे त्याचा, म्हणजे आत्ता खरं तर अशी माहिती समोर येते की 7 सिनेमे प्रदर्शनासाठी त्याचे सज्ज आहेत. म्हणजे खरं तर यशोशिखरावर असताना हे पाऊल उचलावं लागणं हे खूप धक्कादायक आहे. म्हणजे अशी नेमकी काय मानसिक अवस्था त्याची झालेली असू शकते हे आपण खरं तर आपल्याला माहितीही नाहीये. मात्र काय नेमकं असं असू शकतं, या इंडस्ट्रीत काम करणाऱ्या अनेकांना अनेकदा वेगवेगळ्या संकटांतून, नैराश्यातून जावं लागलेलं आहे. बरोबर, पण मला ना असं वाटतं की म्हणजे आता हल्लीच एका अभिनेत्रीने सुद्धा टीव्ही सिरियल काम करते, तिने आत्महत्या केली होती.
या भीतीपोटी की मुंबईत आल्यानंतर परत काम मिळेल की नाही या लॉकडाऊनमुळे. पण सुशांत सिंगच्या बाबतीत असं तुम्ही म्हणाला की पुढे एक 7 सिनेमे त्याचे लाईनअप होते, त्याचं करिअर व्यवस्थित चाललं होतं. म्हणजे एखाद्या वेळेला घरी आपण बसलोय आणि आता पुढचे काही वर्ष काम नाहीये, तेव्हा आपल्याला ते नैराश्य येऊ शकतं. पण एवढं सगळं हातात काम असताना, इतके चांगले प्रोजेक्ट तो करत असताना हे सगळं घडणं, मला मी तेच म्हणते परत की हे अजूनही मला कळत नाहीये की हे झालंय की नाही. मला असं वाटतंय मी चुकीच्या बातम्या बघते, काहीतरी मला कळत नाहीये. एकीकडे अशी बातमी येते की मित्र घरी असताना त्याने आत्महत्या केली, गळफास लावून घेतला. हे खूपच म्हणजे खूप शॉकिंग आहे. आणि हे 2020 खूप वाईट आहे असं वाटायला लागलंय आता. आणि म्हणजे बॉलिवूडसाठी तरी फारच मला म्हणजे खूप खूप वाईट आणि काय म्हणू आपण, निराशाजनक आहे हे सगळं. हे जे काही चाललंय ते फारच वाईट आहे. दोन 2013च्या पवित्र रिश्ता या मालिकेतून अभिनेता सुशांत सिंग राजपूतला प्रसिद्धी मिळालेली होती. त्यानंतर एकापाठोपाठ एक आलेले त्याचे सिनेमे, जे सर्वसामान्यांना सुद्धा त्याचं काम आवडलेलं होतं. आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत अभिनेते विजय पाटकर. सर, अवघं 34 वय आणि यशोशिखरावर असताना तरुण अभिनेत्यानं असं टोकाचं पाऊल उचलावं, हे खूप धक्कादायक. हो, खूपच धक्कादायक. म्हणजे आता मी जस्ट घरी आलो, म्हणजे बाजूच्या मी विंग मध्ये गेलो होतो, हे बघतोय मी, ते शॉकिंग. म्हणजे खरं सांगायला गेलो तर इतकं शॉक मी कधी झालो नव्हतो. अशा की जेव्हा मी सिम्बामध्ये काम करत असताना सारा बरोबर काम करत होतो, सारा खान, आणि ती शूटिंगसाठी शेवटचं पोर्शन झालं होतं केदारनाथचा आमच्या शूटिंगच्या वेळी. ते होतं की मी जाते म्हणून, अरे कैसे आहे म्हणलं, कैसे आहे. अरे सुशांत, ती म्हणत होती की त्याने शिकवलं की फक्त हिंदीमध्ये बोल, फक्त हिंदीमध्ये बोल, कारण तुझं हिंदी वाईट आहे, फक्त हिंदीमध्ये बोल तर तू हिंदी सिनेमात कामं करू शकशील. इतका पॉझिटिव्ह माणूस. ती कित्येक वेळा नर्वस व्हायची, म्हणजे मला अलाव नाही बोलायचं, पण तिने सांगितलं, तिने बोलतोय, ती डिरेक्टर पासून थोडीशी नाराज होती, थोडीशी ती कोशात गेली होती. तर ह्या माणसाने तिला बाहेर काढलं. क्या हुआ सारा, क्या हुआ यार, ऐसे मत पण चल ना, कर ना, तू करना है यार. त्याने इतकं उद्युक्त करून तिला पॉझिटिव्ह आणून तिच्याकडनं काम करून घेतलं. ते मला वाक्य अजून आठवते 1.5 वर्षापूर्वीची. आणि ह्या माणसाने असं केलं, बिलिव्हेबल, अनबिलिव्हेबल. खूप वाईट वाटतंय. आणि आताच्या कोरोनाच्या दिवसात एकतर आम्ही फार निगेटिव्हिटीकडे आम्ही वळतो आहोत, थोडं डिप्रेशन मध्ये आम्ही जातो आहोत, तरी आम्ही लढतोय. नंतर ह्या गोष्टी अशा बघितल्यानंतर खूप खूप वाईट वाटते, खूप वाईट वाटतं. आणि खूप वाईट झालं, खूप वाईट झालं. उत्तम अभिनेता माणूस. मी त्याच्याबरोबर कधी काम केलं नव्हतं, पण उत्तम अभिनेता होता तो. खूप वाईट झालं. विजय पाटकरजी, तुम्ही इतकी वर्ष या इंडस्ट्रीत आहात, अनेक चढ उतारांचा सामना तुम्हालाही करावा लागला असेल. इंडस्ट्रीतल्या प्रत्येकाला कधी ना कधीतरी तो करावा लागतो. त्या वेळेला एक नैराश्य किंवा एका वेगळ्या मानसिक अवस्थेतून तुम्हाला जावं लागतं. हे अनेकदा अनेकांना याला सामोरं जाणं जमत नाही, किंवा एक ते आपण म्हणतो ना की त्या सेकंदासाठी ते पाऊल उचललं जातं, मात्र ते खूप इतरांना धक्का देणारं असतं. मी स्पष्ट बोलू का, ह्या बाबतीत आमचे मराठी नट किंवा मराठी इंडस्ट्री ही खूप सुखदायक आहे. स्वप्न फार मोठी दाखवली जात नाही. निश्चितच. मी सर थोडंसं तुम्हाला थांबवावं लागतंय. आपल्या सोबत ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी फोन लाईन वरून जोडल्या गेलेल्या आहेत, ज्यांनी पवित्र रिश्ता या मालिकेत सुशांत सिंग सोबत काम केलेलं आहे. तुम्हाला हा खूप मोठा धक्का बसला असेल जेव्हा ही बातमी कळली. हॅलो. हा, हॅलो. हा, तुम्हाला आवाज येतोय माझा?
हो, माझा हेतू तुम्हाला हो हो, हा खूप मोठा धक्का तुमच्यासाठी. माझ्या हेअर ड्रेसरचा मला फोन होता, जी आमच्या बालाजी मध्ये पण होती करणारी, तर ती मला म्हणाली आई असं असं झालं. म्हटलं चल ग. मी म्हटलं अगं 2 दिवसापूर्वी कोणतरी त्याचं बॉडीगार्ड घेतलं, पाहिजे होत्या तशा गाड्या घेतल्या. तो नेहमी बोलायचा मैंने बीकेसी में घर देखा है 2 करोड का, असं सगळं बोलायचं हो फोन. आणि सगळं केलं आणि असं अचानक का गेलं मला काहीच कळत नाहीये. काय झालं असं, कुठे जायचं ते पण मला कळत नाहीये. आता पेपरात येईल किंवा टीव्हीवर बघू तेव्हाच कळेल. टीव्ही बंद होता. आता मला हेअर ड्रेसरचा फोन आला, आई असं असं झालं, सुशांतने सुसाईड केलं. म्हटलं चल. म्हणाली हो आई, ग्रुपवर आल्या आमच्या. आणि लगेच धडाधडा फोन यायला लागले सगळ्यांचे. वाईट वाटत. काही पोरं असं करतात का समजून घेत नाही. आपल्या पाठी वडील आहेत, आईने त्याची वडील आहेत, बहीण आहे, मला सगळं माहिती आहे. तुझी बहीण पण आली होती एकदा सेटवर. कळत नाही काय झालंय. तुमच्या बोलण्यातनं आता त्याच्या आईचा उल्लेख आलेला आहे आणि त्याची शेवटची इंस्टाग्रामची जी पोस्ट आहे ती सुद्धा आईला उद्देशून आहे. त्याची आई नव्हती, सॉरी, माझ्या तोंडून चुकून निघालं. आमच्या बरोबर काम करत होता ना तेव्हाच त्याची आई नव्हती. आणि तेव्हाच काहीतरी तिची भरती वगैरे होती आमच्या बरोबर काम करताना. आईच्या बाबतीत त्यांनी कधी भावना काही व्यक्त केलेली होती आई बाबतची, किंवा काही एखादी आठवण जी तुमच्या सोबत त्यानं आई बाबतची काही मांडली असेल? नाही, आमच्या बरोबर काम करायच्या आधीच त्याची आई गेली होती. आणि एकदा तो नटबलियेमध्ये होता तेव्हा काहीतरी मातृदिन होता, तेव्हा त्यांनी तिकडे हे केलं होतं, आपल्या आईबद्दल सांगितलं होतं. त्याला त्याचं दुःख होतं, आपली आई नाहीये ते. आजची त्याची इंस्टाग्रामची जी पोस्ट आहे ती त्याची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट म्हणावी लागते आपल्याला, तर त्यात त्याने उद्देशून म्हणजे आईला एक मेसेज लिहिलाय त्याने आणि शेवटी आई म्हणजे मा असं लिहिलेलं आहे त्याने. अच्छा, काहीतरी झालं असणार हो त्याचं, काय आपल्याला इंटरनल माहित नसतं ना. कधी फोन नव्हता केला मी, कारण मग पिक्चर मध्ये गेल्यावर जरा लोक वेगळी वागतात ना. आणि आपण कसं आपल्या मैत्रीच्या भावनेने जातो. आणि माझं कसं आहे, मला जरा दुर्लक्ष केलं का वाईट वाटतं, मला रडायलाच येतं. म्हणून मी कधीच कोणाची अशी गळी पडत नाही हो. म्हणून त्याला कधीच फोन बिन केला नव्हता मी. म्हणजे कोणीच फोन करत नव्हतं असं. चला मग. हॅलो हॅलो, ज्येष्ठ अभिनेत्री उषाताई नाडकर्णी यांची प्रतिक्रिया आपण ऐकलेली आहे आणि प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत. अतिशय दुःखद अशी ही बातमी येऊन धडकलेली अक्षरशः. उषा जाधवजी आपल्यासोबत आहेत. उषाताई, तुमच्यापर्यंत देखील ही बातमी येऊन धडकली असेल, मात्र विश्वास बसत नाही प्रत्येकाचा की खरंच घडलंय काय. तुमची अवस्था अशीच? ऍक्च्युली मला कळलंच नाही. म्हटलं रे काय फेक न्यूज आहे का ही. मग टीव्ही लावला आणि फक्त टीव्हीवर सगळीकडे हे आहे, सोशल मीडियावर आहे. मला एक सेकंड अजिबात विश्वास नाही बसला, कारण एवढा तरुण मुलगा आहे सुशांत 34 इयर्सचा फक्त. आणि काय असं घडलं असेल आयुष्यात त्याच्या की त्यानं हा टोकाचा निर्णय घेतला हे मला अजिबात कळत नाहीये. मी अजूनही शॉक मध्ये, कारण त्याची आता फिल्म रिलीज होणार होती. उषाताई आपण बघतो. हा जी 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 बोला. नाही बोलूया आपण.
नाही उषाताई, हेच विचारायचं तुम्हाला की खूप मोठा स्ट्रगल एखाद्याच्या आयुष्यामध्ये असतो, आपण समजू शकतो की नैराश्य आलेलं होतं, काम नव्हतं हातात, मात्र आता 7-7 चित्रपट जे आहेत ते आता होऊ घातलेले आहेत, इतकं प्रचंड काम होतं, वेबसिरीज आत्ताच केलेली होती, आणि असं असताना देखील इतकं टोकाचं पाऊल उचलणं म्हणजे आश्चर्य वाटतं. ऑफकोर्स मला त्याच गोष्टीचं आश्चर्य आहे की मी तेच म्हणत होतो ना की अगदी कालच अनाऊन्स झालेलं की त्याची नवीन फिल्म जी आहे ती OTT-ला रिलीज होणार आहे म्हणून. आणि काय झालं असेल, असं काय त्याच्या आयुष्यात असेल हे समजण्याच्या पलीकडे आहे. तर कुणीतरी ऍक्च्युली सांगावं. कारण काय की आपण मेंटल हेल्थला एवढं इग्नोर करतो, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, पण आपण ऍक्च्युली त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आपण जर स्ट्रेसमध्ये असो किंवा आपण डिप्रेशनमध्ये असू तर आपण एकमेकांशी बोललं पाहिजे. आपण म्हणतो की काम आहे म्हणून मे बी तो हॅपी असेल, पण कामच सगळं नाहीये. असं त्याच्या आयुष्यात काय नैराश्य होतं, त्याच्याकडे काम होतं, सक्सेसफुल होतं, त्याच्याकडे पैसा होता, सगळं होतं, मग देन व्हॉट हॅपन हे मला स्वतःला कळत नाहीये. पण जर तो ऑफकोर्स तो डिप्रेशन मध्ये असलाच पाहिजे, कारण त्याशिवाय एवढ्या लोकांचं पाऊल कोणी घेऊ शकत नाही. पण मग तो का बोलला नाही किंवा त्याच्या आजूबाजूच्या लोकांना हे का कळलं नाही. आपण ऍक्च्युली मेंटल हेल्थवर खूप फोकस केला पाहिजे आपल्या देशात. आणि स्पेशली फिल्म इंडस्ट्रीमध्ये जेवढं तुमचं एवढं प्रेशर असतं की तुम्ही असं दिसला पाहिजे, तसंच दिसला पाहिजे, तुम्ही असेच राहिला पाहिजे, असेच वागला पाहिजे, असंच बोलला पाहिजे, हे जे सगळं प्रेशर आहे ना हे खूप जास्त आहे. पण मग उषाताई असं म्हणावं की ही सगळी इंडस्ट्री जी आहे ती चमचमती जशी लांबणं दिसते, त्याचं खरं वास्तव हे फार भयान असं म्हणावं या उदाहरणात. ती दिसते बाहेरून ऍक्च्युली, पण आतून त्याच्यामध्ये माणसं किती सफर करतात हे आपल्याला ह्याच उदाहरणावरून कळेल ऍक्च्युली. प्रत्येकाचं मेंटल स्टेटस काय असतो ते बाहेर सगळ्यांना दाखवण्यासाठी की आम्ही खुश आहोत, आम्ही असे आहोत, आम्ही तसे आहोत, पण याच्यासाठी माणसाला प्रत्येकाला किती स्ट्रेसमधून जावं लागतं. आपण ऍक्च्युली मला हा म्हणायचं की आपण मेंटल हेल्थवर खूप फोकस केला पाहिजे. हे खरंच आहे. मात्र त्याचबरोबर या सगळ्यामध्ये मित्रमैत्रिणींचा रोल पण खूप मोठा आहे ना. खरं तर कोणीतरी समजावणारं, कोणीतरी दुःख शेअर करणारं हे नसलं की अशी टोकाची पावलं जी उचलली जातात, हे देखील खूप दुर्दैव म्हणावं की कोणी जवळचं कदाचित नसेल. काय नक्की म्हटलं ना की फिल्म लोक दाखवतात आपण खूप जवळचे असतो, पण ऍक्च्युली खरे तुमच्या जवळचे किती आहेत हे तुम्हालाच माहित असतं. तेव्हा खरे मित्रमैत्रिणी आपल्याला किती आहेत हे आपण स्वतःने ओळखलं पाहिजे. आणि ते मित्रमैत्रिणी खरे मित्रमैत्रिणी असणं हे खूप गरजेचं आहे की जे तुम्हाला ओळखतात, त्याच्याशी तुम्ही सगळ्या गोष्टी शेअर करू शकता. कारण जर तुम्ही शेअर केल्या तर तुम्हाला समोरची व्यक्ती समजावू शकते की अरे ठीक आहे, ही वेळ जाईल किंवा हे तू विचार करतो, तुला जास्त विचार करू नकोस, किंवा असं काही ते समजूत करण्यासाठी आपल्या क्लोज रिलेशन मध्ये आपली लोक हवी आहेत. तुमची फॅमिली खूप महत्वाची असते, तुमच्या आजूबाजूचे जे क्लोज फ्रेंड्स असतात ना ते खूप महत्वाचे आहे आपल्या आयुष्यात. बाकी सगळ्या गोष्टी ओके येतील आणि जातील, पण आपली फॅमिली आणि आपल्या जवळचे जे 4-5 असते ना असायला हवेच ऍटलीस्ट मित्रमैत्रिणी की ज्यांच्यावर आपण सगळ्या गोष्टी शेअर करू शकू. खूप मोठा रोल आहे त्यांचा आपल्या आयुष्यात. जी उषाताई, आणि दुसरं एक खूप महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात आपण बघितलं की इतकं म्हणजे सिरियलपासून करिअरला सुरुवात केली होती, इतके सुपरहिट सिनेमे सुशांतनं दिलेले होते, आणि एवढा म्हणजे करिअर ग्राफ सतत हा चढताच होता, आणि तरी देखील असं करणं, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे की बाबा मानसिक काही प्रेशर असेल तर खरंच वेळीच उपचार करणं किंवा उपाय करणं हे फार गरजेचं आहे. अनेक जण त्याकडे निग्लेक्ट करतात. ऑफकोर्स हेच म्हणते ना की आपण मेंटल हेल्थलाच इग्नोर करतो. आपण डिप्रेशन याला ऍक्सेप्ट नाही करत की हा मी डिप्रेशन मध्ये आहे आणि मी कोणाबरोबर ते जाऊन बोललं पाहिजे की बाबा मी डिप्रेशन मध्ये आहे. सक्सेसफुल असणं म्हणजे तुम्ही खूप खुश आहात असं नाही होत. तुमच्याकडे खूप पैसा आहे म्हणजे तुम्ही खूप खुश आहात असं नाही होत. देअर मस्ट बी समथिंग, काहीतरी आहे की जे तुम्हाला मनातून खातंय, त्याच्याबद्दल तुम्ही डिप्रेस आहात. म्हणजे सुशांतचं एक्झाम्पल आहे आपल्या समोर की एवढा यंग सक्सेसफुल चढता ग्राफ आहे त्याच्या आयुष्याचा होता, आणि देन ऑल्सो इफ ही जर त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं असेल तर त्याच्या आयुष्यात काहीतरी डिप्रेशन असेल ना की ज्यानं पाऊल जे आहे ते सुशांतनं उचललं. ऍक्च्युली ते कधीच कळणार नाही. मला असं वाटतं की ते सुशांत बरोबरच निघून गेलं असावं की का त्याने हे केलं.
पण मला बाकी सगळ्यांना आवाहन करायचं आहे. सुशांत जी के साथ और कोई रहता था? हम लोग काम करने वाले नहीं, हम लोग को नहीं, हम लोग वॉचमैन है। हम लोग चलिए, ये सुरक्षा कर्मी है, इन्हें भी बहुत ज्यादा मालूम नहीं है। जब मीडिया यहाँ पे पहुंची, पुलिसकर्मी जब यहाँ पहुंचे, तब ये सभी को पता चला कि सुशांत सिंह राजपूत ने आत्महत्या कर ली है। फिलहाल पुलिस जांच कर रही है। सुसाइड नोट जो है वो जाहिर सी बात है बहुत इंपॉर्टेंट जो है चीज होगी, क्योंकि इसी से पता चलेगा आखिरकार सुशांत सिंह राजपूत ने सुसाइड क्यों किया। आपको तस्वीर दिखाएं, ये बंगले के ठीक पीछे जो लिटिल हाइट अपार्टमेंट है, यहीं पर सुशांत सिंह राजपूत रह रहे थे। फिलहाल जांच शुरू हो चुकी है, अभी भी पार्थिव अंदर है। तमाम जो है जांच के बाद कैसे उन्होंने इस आत्महत्या वाले कदम को उठाया है और कहां पे हैंग किया है, क्या कुछ लिखा है, तमाम जो है जांच का विषय है। यही वजह है कि पुलिसकर्मी अंदर पहुंचे हुए हैं और जांच फिलहाल चल रही है। जी ठीक है अश्विनी, आप हमारे साथ बने रहिए। तर आपण बघतोय लिटिल हाईट अपार्टमेंट जे जिथं सुशांतचं घर आहे तिथंच त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असं कळतंय। अतिशय दुःखद ही बातमी आहे। तिथे आपण बघतोय लोक यायला सुरुवात झालेली आहे। उचलतो फार विचित्र वाटतंय सगळं ऐकायला, पण नुसतं खूप विचित्र आहे, कारण ऍक्च्युअली ऍज अ ऍक्टर खूप छान काम करायचा, एल.एस. धोनी खूप छान फिल्मही होती, आणि आता काय नक्की झालं त्याच्या आयुष्यात किंवा काय त्याला खात होतं मनात असून ना, हे ऍक्च्युअली कळणं खूप मुश्किल आहे. पण मला फक्त एवढं म्हणायचं की त्याने बोलायला हवं होतं कोणाबरोबर तरी, की का, म्हणजे कशासाठी एवढं टोकाचं पाऊल उचलणं, हे काहीच कळायला मार्ग नाहीये की असं काय झालं असेल त्याच्या आयुष्यात, असं त्याला काय खात होतं मनापासून की त्याने डिसाईड केलं की स्वतःचं आयुष्य संपवून घ्यायचं. खरंच खूपच शॉकिंग न्यूज आहे. जी उषाजी, एक मराठी इंडस्ट्रीत आपण बघितलेलं आहे की आपण सगळे कुटुंब म्हणून राहतो, मैत्री जोडली जाते एकमेकांशी. हिंदी इंडस्ट्री थोडीशी वेगळी असं म्हणावं, आणि त्याचे सगळे परिणाम आहेत कारण तिथे कॉम्पिटिशन इतकी विचित्र आहे, इतकी भयानक आहे की एकमेकांपासून अंतर ठेवलं जातं. सगळ्या इंडस्ट्रीज मोर ऑर लेस सेमच आहेत की मराठी. उषाजी, जरा तुम्हाला थांबवतो कारण ही दृश्य आपण बघतोय लिटिल हाईट्स जे घर आहे सुशांत यांचं, या घराच्या बाहेरची दृश्य आपण बघतोय. त्यांचं पार्थिव जे आहे ते आता ॲम्ब्युलन्सने हॉस्पिटलला नेत आहेत. समोरची लाईव्ह दृश्य आपण आता बघतोय. वांद्रे इथं लिटिल हाईट्स नावाची इमारत आहे आणि तिथेच सुशांत सिंह राजपूत यांचं घर, त्या राहत्या घरीच त्यांनी आत्महत्या केली आणि त्यांचं आता पार्थिव हॉस्पिटलला नेत आहेत. पोलिसही सोबत आहेत. पुढचा तपास जो आहे तो पोलिसांनी आता सुरू केला आहे. अतिशय धक्कादायक आणि दुःखद हा सगळा प्रकार आपण बघतोय. सुशांत सिंह राजपूत यांनी आत्महत्या केलेली आहे. अवघं 34 त्यांचं वय. लिटिल हाईट्स या त्यांच्या इमारतीमध्ये, या इमारतीमध्ये असलेल्या घरात त्यांनी आत्महत्या केलेली आहे. ही थेट दृश्य आपण बघतोय, लाईव्ह दृश्य आहेत वांद्रे इथल्या लिटिल हाईट्स या इमारतीच्या समोरची. सुशांत यांचं पार्थिव आता हॉस्पिटलला घेऊन जात आहेत. पोलिसांनी तपासाला सुरुवात केलेली आहे. जी सुसाईड नोट मिळालेली आहे, तसंच सुशांतचा फोन आहे, त्यातनं कोणाकोणाशी त्यांनी संपर्क केलेला होता याविषयी सगळी माहिती घेतली जाते. त्याच्या नोकराकडे चौकशी केली जाते. सुशांत नेमका काय डिस्टर्ब होता, त्याला कोणी त्रास देत होतं का, इतर काही मानसिक त्याला त्रास होता का, याविषयी पोलीस आपण बघतोय सगळी आता चौकशी करतायत. वांद्रे इथलं लिटिल हाईट्स ही इमारत जिथे सुशांत यांचं घर, आणि सुशांतनं याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. आणि आता सुशांतचं पार्थिव जे आहे ते ॲम्ब्युलन्सनी हॉस्पिटलला नेत आहेत. गिरीश गायकवाड माझे सहकारी आपल्या सोबत आहेत, लिटिल हाईट्सच्या इथून आहेत. गिरीश, ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय आता. सुशांत याचं पार्थिव जे आहे ते पोलीस हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहेत. काय अधिकची माहिती? आपण जर पाहिलं तर अवघ्या 34व्या वर्षी त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि माउंट ब्लँक या त्यांच्या रो हाऊसमध्ये त्यांनी गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज सकाळची घटना आहे ज्यावेळी त्यांच्या मित्रांनी दरवाजा ठोकण्याचा प्रयत्न केला आणि फोन सुद्धा करण्याचा प्रयत्न केला, मात्र ज्यावेळी सुशांत सिंग यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही आणि दरवाजा खोलला नाही, त्यावेळी मात्र त्यांच्या मित्रांनी जे त्यांच्या सोबतच
काल रात्री त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्यांनी दरवाजा तोडला आणि दरवाजा तोडल्यानंतर आतली जी दृश्य आहे ती पाहून त्यांच्या सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली, कारण की त्यांनी गळफास लावून, पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली होती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक मोठं व्यक्तिमत्व सुशांत सिंग राजपूत, एक ग्राउंड झिरोवरून कमी सिरियलमधून काम करून नंतर मग सुपरस्टार झालेला 100 कोटीची फिल्म केलेला असा हा अभिनेता होता. आणि त्यामुळे महत्त्व वाढलेलं आहे. सध्या बँड्राच्या पालील परिसरातील माउंट ब्लँक परिसरामध्ये ॲम्ब्युलन्स पोहोचलेली आहे आणि अवघ्या काही वेळातच तुम्ही पाहताय की मृतदेह जे आहे ते आता खाली आणण्यात येणार आहे आणि मृतदेह ॲम्ब्युलन्समधून मग पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात येणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक लोकांची या संपूर्ण परिसरामध्ये गर्दी झालेली आहे. पोलिसांचं पथक दाखल झालेलं आहे. मुंबईमध्ये कोरोनानं थैमान घातलेलं असताना सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवण्याचं सुद्धा एक महत्त्वाचं काम पोलिसांकडून इथं ठेवण्याचं त्यांच्या पुढे देखील आव्हान उभं ठाकलेलं आहे. आणि एक मोठं व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये नाही आहे, त्यामुळे बी टाऊनमध्ये सुद्धा खळबळ माजल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला वैभव पाहायला मिळतं. एक TV ॲक्टर म्हणून त्यांनी त्यांच्या सुशांत सिंग राजपूत यांनी सुरुवात केली होती. त्यानंतर पवित्र रिश्ता या सिरियलमध्ये त्यांनी काम केलं होतं. त्यापूर्वी किस देश में है मेरा दिल नावाच्या एका सिरियलमध्ये काम केलं. मात्र पवित्र रिश्तामध्ये त्यांना एक मोठी ओळख मिळाली आणि त्यामुळे ते प्रसिद्ध झाले, घरोघरी पोहोचले. यानंतर शुद्ध देशी रोमांस मध्ये ते वाणी कपूर सुद्धा आणि परिणीती चोपडा सोबत दिसले होते. आणि त्यानंतर त्यांनी MS धोनी चा कॅरेक्टर जे आहे ते धोनी पिक्चरमध्ये साकार केलं होतं. आणि त्यामुळे करिअरची सगळ्यात मोठी फिल्म होती, जिने 100 कोटीचा कारोबार त्यावेळी केला होता. यानंतर सुशांत सिंग सोनचिडिया आणि छिछोरे या चित्रपटात सुद्धा झळकले होते. आणि केदारनाथ ही त्यांची शेवटची मूवी ठरलेली आहे, शेवटचं चित्रपट ठरलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी सारा अली खान सोबत काम केलं होतं. आणि एक प्रसिद्ध प्रख्यात चेहरा होता, सगळ्यांच्या ओळखीचा चेहरा होता, सगळ्यांना हवाहवाचा वाटणारा चेहरा होता. आणि प्रत्येक कलाकाराला जो मुंबईमध्ये स्ट्रगल करण्यासाठी, ॲक्टर बनण्यासाठी आला होता, त्यांच्यासाठी प्रेरणादायी ठरणारा असा हा चेहरा होता. मात्र तो चेहरा आज आपल्यातून निघून गेलेला आहे, आत्महत्या केलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं वैभव म्हणजे 4 दिवसापूर्वी त्यांची जी सेक्रेटरी आहे तिने सुद्धा मालाडमध्ये आत्महत्या केली होती. आणि या आत्महत्येचं कारण नेमकं काय होतं ते समोर आलं नव्हतं. आणि आत्महत्येचं कारण समोर आलं नव्हतं, त्यामुळे पोलीस सुद्धा या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते, कारण की प्रकरण गंभीर होतं. आणि नेमकी आत्महत्या का केली ते कळू शकत नव्हतं, कारण दिशाची सुद्धा सुसाईड नोट त्यांना सापडली नव्हती. आणि अशा अवघ्या 4 दिवसानंतर सुशांत सिंग राजपूत यांनी आत्महत्या केली. इंस्टाग्रामवर 5 दिवसापूर्वी त्यांनी आईची आठवण येते आणि भूतकाळ आणि भविष्य काळामध्ये आयुष्य जे आहे ते कुठेतरी गटांगळा खाते आणि गटांगळा खाते अशा स्वरूपाचं आशयाचं एक ट्विट त्यांनी केलं होतं. आणि प्रचंड ते तणावाखाली होते असं सुद्धा बोललं जातं. वैभव, नक्कीच गिरीश, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. मात्र ही थेट दृश्य आपण बघतोय सुशांतच्या घराबाहेरची आहेत. अभिनेते जयवंत वाडकर देखील आपल्या सोबत आहेत. जयवंतजी, तुमच्यापर्यंत ही बातमी येऊन धडकली असेल आणि खरं तर प्रत्येकाला धक्का बसलेला आहे की म्हणजे प्रत्येकजण पहिले कन्फर्म करतोय की खरंच असं काही घडलंय का? तुमची अवस्था अशीच असेल? अगदी अगदी म्हणजे मला आलो, मी आत होतो. माझ्या मुली स्वामिनीला ऍक्च्युली त्या हे सगळे नवीन मुलं हे काय म्हणतात सोशली अपग्रेड असतात, तर तिच्या त्या फोनमध्ये आधी आलं, तिच्या त्या ग्रुपमध्ये की सुशांत सिंग आत्महत्या केली म्हणून तिने मला लगेच बोलवलं आणि मग न्यूज लावली आणि उडालोच मी. कारण का खरंच म्हणजे सुशांत म्हणजे मी त्याला कायपोची जी एंट्री झाली होती फिल्ममध्ये आणि त्यानंतर दोन्ही फिल्म मला खूप आवडलेल्या फिल्म्स आहेत त्याच्या काम केलेल्या. आणि मला काय वाटतं की आपण कसे जसे आम्ही नाटक एकांकिका करून आलो तसाच सुशांत सुद्धा आलेला होता, बाकी थिएटर करून आणि मग सिरियल करून रियालिटी शो मध्ये येऊन आणि असं त्यांनी नाव कमवलं होतं आणि त्याला ती पहिली फिल्म मिळाली होती. त्यामुळे खूप वाईट वाटतंय. का केलं असेल मला माहिती नाहीये. बऱ्याचशा गोष्टी कळतायत आता, काही त्यांच्या मला माहिती नाही, पण असं का होतं जसं आम्ही एक आता लाईन बघतोय की अनुपम खेर यांची की क्यू क्यू क्यू, आणि मला असं वाटतं हे क्यूच आहे का,
का करायची आत्महत्या कळत नाहीये. इतकं सुंदर ऍक्टर आणि खरंच खूप वाईट वाटतंय, खूप वाईट वाटतंय. आणि मला असं कळत नाही आमच्या बॉलिवूड म्हणा की आपल्या सगळीकडे इतके लोक जात आहेत आता या 2-2.5 महिन्यामध्ये. तर ईश्वरचरणी प्रार्थना करतो की बाबा हे थांबवावं, आता हे बस झालं, आता सहन होत नाही. आणि आता एवढा यंग आणि माणूस, आणि आता एक प्रोजेक्ट होता जो कदाचित मी त्याबरोबर काम करू शकलो असतो त्या प्रोजेक्टमध्ये पुढच्या 5-6 महिन्यानंतर, पण तेही आता मला दिसत नाहीये. त्याबद्दल पण खूप वाईट वाटतंय मला. आणि त्याला माझ्याकडून खूप म्हणजे काय म्हणतो त्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्याचं कारण काय आहे ते आपल्याला कळेलच थोड्या वेळानंतर किंवा उद्यापर्यंत. पण जर ते कारण अगदी योग्य नसेल, कारण मला आत्महत्या करण्यानंतर खूप राग सुद्धा येतो. म्हणजे मला असं वाटतं की छान आपल्याला आयुष्य दिलंय माणसांचं, तर त्यांनी एन्जॉय केलं पाहिजे. दुःख तर प्रत्येकाला येतात, प्रॉब्लेम प्रत्येकालाच येत असतात, पण त्याचा म्हणजे उपाय हा नाहीये की आपण स्वतःला आत्महत्या करण्यापर्यंत घेऊन जाणं. त्याचं वाईट वाटतंय. तर असा हा ऍक्टर आपल्यामधून निघून गेला. पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो की बाबा हे थांबव आता. खरं. जयवंतजी, तुम्ही म्हणालात तुमच्या लेकीनं सगळ्यात आधी तुम्हाला ही बातमी दिली, धक्कादायक बातमी, तिच्या मोबाईलवरती मेसेज आलेला होता. असे असंख्य यंग मुलं मुली आहेत जे यूथ आयकॉन ज्यांचा होता खरं तर सुशांत सिंह राजपूत, आणि अनेकांना वाटायचं की कधीतरी त्याला भेटलं पाहिजे, कधीतरी त्याच्यावर सेल्फी घेतली पाहिजे. असं असताना या सगळ्या मुलांसाठी जो हिरो असतो तो अशी जेव्हा एक्झिट घेतो चटका लावून जाणारी, हे फार दुर्दैवी आहे. त्यांच्यावर पण त्याचा परिणाम होत असेल खोलवर? हो, होतोच ना. स्वामीनी म्हणते वाय डॅडी वाय इट्स हॅपन, असं म्हणजे काय बोलायचं आता. खरंच खूपच वाईट वाटतंय, खूपच वाईट गोष्ट झाली आज. जयवंतजी, आणि दुसरी गोष्ट म्हणजे 6 ते 7 चित्रपट त्याचे आता येऊ घातलेले होते. खरं तर प्रचंड बिझी असलेला हा अभिनेता होता. म्हणजे असं पण नाही की त्या दृष्टीने काही स्ट्रगल सुरू होता का, त्यातनं नैराश्य आलं का, तर तसं पण नाहीये. वेब सिरीज आता त्याची संपलेली आहे. मग इतका यशस्वी कलाकार, इतका गुणी कलाकार अशा प्रकारे टोकाचं पाऊल उचलतो, त्यामुळे जास्त दुःख होतं त्याचं. खूप दुःख होतं. म्हणजे खरंच सांगतो, म्हणजे काही गरज नाही आहे पैसे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एक फ्लॅट सोडून दुसऱ्या नवीन फ्लॅटमध्ये येणं, अमुक त्याच्याही पेक्षा मोठा फ्लॅट, अमुक तमुक, म्हणजे मला खूप बरं वाटतं. मला तर खूप छान वाटतं. मला आठवतं मी नवाजुद्दीनला एका फंक्शनला भेटलो होतो. वर्ष झाली त्याला, 5-1 वर्ष. आणि नवाज बरोबर म्हणजे तुम्हाला माहिती आहे की सरफरोशमध्ये सुद्धा तो आहे की नाही लोकांना कळत सुद्धा नाही त्यात आहे की नाही. तर लोक आता त्याला बघतात. एक डान्सचा शो होता त्यातही त्याने परफॉर्म केलेला आहे. म्हणजे तिकडे काय नसेल केलं या माणसानं. म्हणजे आपल्याला एक मोठं त्यांनी विचार केला असेल, त्यावेळी ठरवलं असेल की मला काय बनायचं आहे. त्यासाठी इथपर्यंत हे करत इथपर्यंत येणं खूप मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट. जयवंतजी, मी समजू शकतो, कारण प्रत्येकाची भावना हीच आहे. प्रत्येकाला दुःख झालेलं आहे. आणि मात्र तुम्ही म्हणता त्याप्रमाणे प्रत्येक जण हा प्रश्न विचारतोय, जसं अनुपम खेर म्हणतात की आखिर क्यू, म्हणजे काय एवढं कारण होतं की इतकं टोकाचं पाऊल उचललेलं आहे. अतिशय धक्कादायक आपण बघतोय ही बातमी. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं आत्महत्या केलेली. आपल्या वांद्रे इथल्या राहत्या घरी त्यानं आत्महत्या केली. आणि अमोल उदगीरकर सर आपल्यासोबत आहेत, चित्रपट समीक्षक आहेत, त्यांच्याकडे मी जातोच. मात्र त्या अगोदर सुशांत सिंह राजपूत याच्या एका सिनेमातला एक डायलॉग आपण ऐकणार आहोत. जन्म मृत्यू विषयीचा तो डायलॉग एकदा ऐकूयात. ज्येष्ठ चित्रपट समीक्षक आहेत अमोलजी, प्रत्येकाला धक्का बसलेला आहे. तुमच्यापर्यंत ही बातमी येऊन धडकली असेल की सुशांत सिंह राजपूतनं आत्महत्या केलेली आहे. खरं तर 4दा कन्फर्म तुम्ही देखील केलेलं असेल, कारण आमची देखील अशीच अवस्था आहे की खरंच असं झालंय का? खरंच खूप धक्कादायक आणि वाईट बातमी आहे सुशांत सिंह राजपूतची. पण मला वाटतं की या निमित्ताने पुन्हा एकदा बॉलिवूड मधली अस्थिरता आणि कलाकारांचं अस्थिर आयुष्य हा मुद्दा ऐरणीवर यावा या निमित्ताने. कारण खूप लोकांचा असा समज असतो की जे सुरुवात करत असतात बॉलिवूडमध्ये त्यांनाच फक्त स्ट्रगल करावा लागतो, पण ऍक्च्युली असं नसतं. तुमचा स्ट्रगल हा सतत चालूच असतो. आता सुशांत सिंह राजपूत हे टीव्ही इंडस्ट्री मधलं मोठं नाव होतं, फिल्म इंडस्ट्री मधलं मोठं नाव होतं,
त्याचा शेवटचा सिनेमा छिचोरे जो थिएटरमध्ये रिलीज झाला होता तो 100 कोटी क्लबमध्ये गेला होता. अशी सगळी अनुकूल परिस्थिती असून पण त्याने आत्महत्या करणं, मला वाटतं याच्यामध्ये खूप अर्थ दडलेले आहेत. कारण त्याचा शेवटचा सिनेमा हिट होऊन पण त्याच्या हाती कुठलाही मोठ्या बॅनरचा एक सिनेमा नव्हता. मला वाटतं होतं त्याच्या हातामध्ये एकमेव एक सिनेमा त्याच्या हातामध्ये एक होता असा, पण मोठ्या बॅनरचा सिनेमा असा कुठलाही नव्हता. त्याचा मागचा सिनेमा ड्राईव्ह जो याचं पटना इथलं हे घर आहे, तिथे पण आपण बघतोय शोकसागरात सगळे बुडालेले आहेत. अतिशय धक्का जो आहे तो प्रत्येकाला तिथे बसलेला आहे. मात्र अचानक ही बातमी येऊन धडकली आणि त्यानंतर प्रत्येकाला कळत नाही कसं रिॲक्ट करावं. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांना दुखदायी न्यूज है. सुनिए ना आप लोग थोड़ा सा चलिए गेट है इनके जो दामाद है ना वो चंडीगढ़ में ADG हैं, वो किसी को बोले एक IAS अफसर भी आ रहे हैं लेकिन न्यूज नहीं छपना है, आ रहे हमको लेके आ रहे हैं. मुख्यमंत्री के OSD भी हैं वहाँ पे. आणि सुशांत याचं पटना इथलं हे घर आपण बघतोय. सुशांत सिंह राजपूत मूळ पटना इथलं आहे आणि तिथं आपण बघतो नातेवाईक जे आहेत ते जमायला सुरुवात झालेली आहे. अतिशय दुःखद अशी बातमी. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे. पोलीस पुढचा तपास करतायत. काय नेमकं कारण आहे, कारण सुशांत जवळ एक सुसाईड नोट मिळाल्याचं देखील कळतंय. त्या सुसाईड नोटच्या आधारे पोलीस आता कारणांचा शोध घेत आहेत. तसंच सुशांतचा जो नोकर आहे त्याची देखील चौकशी केली जाते. काय नेमकं कारण आहे, इतकं टोकाचं पाऊल सुशांत सारख्या गुणवान अभिनेत्यानं, यशाच्या शिखरावरती असलेल्या या अभिनेत्यानं नेमकं का उचललं याविषयी सध्या पोलीस शोध घेत आहेत. अतिशय धक्कादायक हा सगळा प्रकार आपण बघतोय. वांद्रे इथल्या राहत्या घरी त्यानं आत्महत्या केलेली आहे. आणि सुशांतच्याच एका सिनेमातला एक डायलॉग ऐकूयात. पाऊल उचललं. रील लाईफ आणि रिअल लाईफ मधला हा खरा फरक जर बघायचा असेल तर हे उदाहरण म्हणावं लागेल. बॉलिवूड दिसताना हे सगळे चमचमते तारे दिसतात, मात्र त्या मागे असलेलं भयान वास्तव हे पुन्हा एकदा सुशांतच्या या आत्महत्येनं अधोरेखित केलेलं आहे. हे सगळे कलाकार फार आनंदी दिसत असले, फार समाधानी दिसत असले आणि आता यश मिळते त्यामुळे फार काही स्ट्रगल नसेल असं वाटत असलं तरी सुद्धा अनेक गोष्टी त्यांनाही छळत असतात. आणि ही दृश्य आहेत आपण बघतोय वांद्रे येथील सुशांत याच्या घराच्या इथली दृश्य आहेत. ॲम्ब्युलन्सने सुशांत याचं पार्थिव आता हॉस्पिटलमध्ये पोलीस घेऊन जात आहेत. सुशांतच्या सोबत एक सुसाईड नोट मिळाल्याचं देखील कळतंय. नेमकं काय आहे या सुसाईड नोटमध्ये, काय नेमकं त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत हे लवकरच कळेल. पोलीस पुढचा तपास करतायत. सुशांतच्या नोकराची देखील चौकशी केली जाते. सकाळपासून सुशांतला कोणी भेटायला आलेलं होतं का, की तो घरात एकटाच होता, शेवटचं बोलणं फोनवरती त्याचं कोणाशी झालेलं होतं, त्याचे फोन कॉल्स, त्याचे मेसेजेस, या सगळ्याची पडताळणी, या सगळ्याची चौकशी जी आहे ती आता पोलिसांकडनं सुरू आहे. कारण एवढा हरहुन्नरी कलाकार असं टोकाचं पाऊल उचलतो यावरच अनेकांना विश्वास बसत नाहीये. त्यामुळे अशी कुठची गोष्ट होती ज्यामुळे सुशांतनं हे टोकाचं पाऊल उचललेलं आहे. गिरीश गायकवाड मध्ये सहकारी आपल्या सोबत लाईव्ह आहेत. गिरीश, प्रत्येकाला पडलेला प्रश्न हाच आहे की आखिर क्यू, काय नेमकं असं कारण होतं? तू काही पोलीस अधिकाऱ्यांशी बोललेला असशील, कारण त्यांनी आता पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. सुसाईड नोट देखील सुशांत जवळ मिळाल्याचं कळतंय. काय देखील माहिती? नक्कीच वैभव, आपण जर पाहिलं तर मी सध्या त्यांच्या बंगल्याच्या बाहेर आहे आणि तुम्ही पाहू शकता की ॲम्ब्युलन्स आलेली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलीस आत गेलेले आहेत, पंचनामा सुरू आहे आणि मृत्यूचं सुसाईडचं नेमकं कारण काय, कोणी प्रवृत्त केलं आहे की नैराश्याच्या घटनेत त्यांनी आत्महत्या केली, या सगळ्या बाबींची आता पडताळणी होते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांनी ADR दाखल केलेला आहे, ॲक्सिडेंटल डेथ रेकॉर्ड दाखल केलेला आहे आणि पोलीस आता कामाला लागल्याचं चित्र सुद्धा या परिसरामध्ये पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सुशांत सिंग राजपूत हे एक जनतेमध्ये मुरलेला चेहरा होता, लोकांच्या घरचा चेहरा होता आणि ते हेच कारण आहे की त्यांचे जे
फॅन्स आहेत ते आता या परिसरामध्ये जमू लागले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये जे फॅन्स आहेत त्यांनी या परिसरात गर्दी केलेली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्स पाळण्याचं पोलिसांपुढे एक मोठं आव्हान उभं टाकलं आहे आणि हेच कारण आहे की पोलिसांनी आता आपल्या कामामध्ये गती आणलेली आहे. लवकरात लवकर त्यांना आता ॲम्ब्युलन्समध्ये नेलं जाणार आहे आणि ॲम्ब्युलन्समध्ये त्यांना ठेवल्यानंतर पोस्टमॉर्टमसाठी बॉडी घेऊन जाण्यात येणार आहे असं देखील माहिती समोर येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लीलावती किंवा कुपर या दोन रुग्णालयांपैकी एका रुग्णालयामध्ये त्यांना नेण्यात येणार आहे. अद्यापही पोलिसांनी स्पष्ट केलेलं नाही. अत्यंत गोपनीयता बाळगलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात त्यांच्या बंगल्याच्या बाहेर गर्दी आहे. माउंट ब्लँक हा त्यांचा बंगला आहे आणि या परिसरातील दुसऱ्या मजल्यावरती ते राहत होते असं बोललं जाते. रात्री या ठिकाणी पार्टी सुद्धा झाली होती ज्यावेळी त्यांच्यासोबत 2 ते 3 मित्र होते आणि 2 ते 3 मित्रांसोबत पार्टी झाली. यानंतर सुशांत सिंग त्यांच्या रूममध्ये निघून गेले. रूममध्ये निघून गेल्यानंतर जेव्हा सकाळ झाली त्यांनी दरवाजा उघडला नाही, त्यांनी कुणालाही प्रतिसाद दिला नाही, फोन उचलला नाही. तेव्हा मात्र त्यांच्या मित्रांनी दार तोडलं आणि दार तोडल्यानंतर आतला जो नजारा होता तो धक्कादायक होता. मित्रांच्या पायाखालची वाळू सरकली आणि यानंतर काटर रोड पोलीस स्टेशनला जे बाजूलाच आहे त्यांना वर्दी देण्यात आली आणि यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 दिवसापूर्वी सुशांत सिंग राजपूत यांच्या सेक्रेटरीने सुद्धा आत्महत्या केली होती. मालाडमध्ये 14व्या मजल्यावरून उडी मारून तिने सुद्धा आत्महत्या केली होती. सुसाईड नोट सापडली नव्हती आणि त्यामुळे त्याचा देखील तपास पोलिसांकडून सुरू होता. या दोन्ही घटनांची कुठेतरी एकत्रित तार असणार असा संशय पोलिसांना आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या 1 आठवड्यापासून सुशांत सिंग राजपूत हे नैराश्याच्या गर्तेत असल्याचं देखील समोर आलंय. त्यांनी ट्विटरवरती एक ट्विट टाकलं होतं ज्यात त्यांनी म्हटलं होतं की आईची आठवण येते आणि अश्रू जे आहेत ते आता सुकून गेलेले आहेत, आठवणी आहेत. लहानपणीच त्यांनी त्यांच्या आईला गमावल्याचं दुःख जे आहे ते आवडत असल्याचं त्यांच्या ट्विटमध्ये दिसून आलं होतं आणि आता सुशांत सिंग राजपूत आपल्यामध्ये नाही आहेत. नेमकं कारण काय आहे हे येणारी वेळच सांगणार आहे. पोलीस सांगणार आहेत. पंचनामा सुरू आहे, तपास सुद्धा सुरू होणार आहे. मात्र सध्याची परिस्थिती हीच आहे की प्रचंड प्रमाणात लोकांची गर्दी सुशांत सिंग राजपूत यांच्या बँड्रा पाली हिल या परिसरामध्ये झालेली आहे. कार्टर रोडवरती त्यांचा बंगला आहे. हा बंगला तुम्ही पाहू शकता. बंगल्याच्या आतमध्ये ॲम्ब्युलन्स जाते आणि अवघ्या काही वेळातच सुशांत सिंग राजपूत यांना बाहेर आणण्यात येणार आहे आणि नंतर पोस्टमॉर्टमसाठी इथून नेण्यात येणार आहे. त्यामुळे गर्दी झालेली आहे, लोकांनी गर्दी केलेली आहे ही आणि एक दृश्य आपण मोठं बघतोय बँड्रा पाली हिल इथे सुशांत यांचं घर आणि त्या राहत्या घरीच सुशांतनं आत्महत्या केलेली आहे. गिरीश माझा सहकारी ज्याप्रमाणे सांगतोय काल रात्री या घरात त्यांनी पार्टी केलेली आहे. 2 ते 3 मित्र हे सुशांतच्या सोबत होते आणि त्यानंतर ते पार्टी केल्यानंतर सुशांत आपल्या रूममध्ये झोपायला गेला. सकाळनंतर त्यानं दरवाजा उघडला नाही आणि मग दरवाजा जो आहे तो तोडला त्याच्या मित्रांनी आणि तेव्हा सुशांतनं आत्महत्या केल्याचं त्यांच्या लक्षात आलेलं आहे. कोण नेमके हे मित्र सुशांतच्या सोबत होते त्यांची चौकशी देखील पोलिसांनी सुरू केलेली आहे. सुसाईड नोट जी आहे ती देखील आता तपासून बघतायत. तर त्यात नेमकं काय लिहिलेलं आहे, काय भावना या आत्महत्येच्या पूर्वी सुशांतनं व्यक्त केलेल्या आहेत याचा देखील पोलीस तपास करतायत. आणि कॉमेडियन अभिनेते सुनील पाल यांची प्रतिक्रिया आहे, एकदा ऐकूयात. ये बॉलीवुड में क्या हो रहा है ये, और हम कुछ नहीं कर पा रहे. कितने मजबूर हो गए हम लोग, कितने मजबूर. एक से बढ़कर एक हमारे सीनियर कलाकार, हमारे ऐसे कलाकार जो हमारे दिल और दिलों में बसे हुए हैं, हमारे रग रग में बसे ऐसे कलाकार एक से बढ़कर हमसे रूठ के जा रहे हैं, हमसे दूर चले जा रहे हैं. हम कुछ नहीं कर पा रहे, कुछ नहीं कर पा रहे. सुशांत सिंह राजपूत मेरे दोस्त, स्ट्रगल करके तुम सिने भारत की खोज से, सीरियल पवित्र रिश्ता से काय पहुंचे फिल्म से और आज इतने मुकाम पर तुम पहुंच गए. उसके बाद में क्या दुख था. ऐसे कलाकारों का दूर जाना अब हमसे नहीं बर्दाश्त होता है. ये 2020 बहुत मनहूस है. परमात्मा अगर हमसे कोई भूल हुई हो, इंसानों से कुछ भूल हुई तो प्लीज़ क्षमा करो, क्षमा करो. ये इंसान जो है ये नादान है. इन लोगों से गलतियां होती रहेगी, पाप होता रहेगा. ये प्लीज़ एग्जाम सरकार सोच रही है.
नहीं, आज इन परिस्थितियों को, इसको संवेदना को व्यक्त करते हुए और इसकी मांग को की जाएगी और सब लोग यहाँ पर उपस्थित हैं और परिवार से मिलकर और पूरी विस्तृत जानकारी भी करनी है और जानकारी करने के बाद इस बात को भी करना चाहिए कि इस प्रकार की पूरी मांग जांच होनी चाहिए। जांच में दूध का दूध, पानी का पानी होना चाहिए। विधायक जी, आपको क्या जानकारी मिली थी? ये भी जानकारी परिवार की दृष्टि से मिली है तो तुरंत मैं यहाँ व्यक्तिगत रूप से मिलने आया हूँ, संवेदना व्यक्त करने आया हूँ और मर्माहत हैं सब लोग। एक उभरते हुए सितारे को इस प्रकार का हस्र होना ये अपने आप में एक प्रश्न चिन्ह है। इसके बारे में पूरी जानकारी करनी भी चाहिए और जांच होनी चाहिए। हम लोग स्कूल में भी साथ में पढ़े हुए हैं, तो वहाँ सर आपने कभी पहले इनसे कभी मिले? मामा है ना? जी हाँ, हमारी जो फुआ है, हमारी फुआ का बड़ी बेटी का है वो लड़का। हाँ जी, मामा एकदम अपना क्लोज है। क्या सूचना मिली? सूचना देखिए, एक्चुअली हम अभी रात में मैं उसी का प्रोग्राम देख रहा था मोबाइल पे। अभी देखा कि हमको फोन आया दिल्ली से, मेरा बेटा किया कि सुशांत के बारे में न्यूज आ रहा, आप लोग कहाँ हैं? मैंने टीवी खोल के देखा टूट गए बॉस। उसको गोदी में खिलाया हम लोग। और बिहार का होनहार लड़का था, वो आत्महत्या नहीं कर सकता है। वो निश्चित रूप से एक साजिश है, बहुत बड़ी साजिश है। आप लोगों से, मीडिया कर्मी से मेरा आग्रह है कि वो बिहार का लाल उभरता हुआ कलाकार, एकमात्र वह स्टार था। स्टार कलाकार तो बहुत हुए, लेकिन वह स्टार था, सुपरस्टार था। उसकी हत्या की गई है। इससे पहले उसका मैनेजर का हत्या हुआ, चाहे जैसी जिस परिस्थिति में हो, उसको ऊपर इतना, उसको हमको लगता है कि उसको इतना माने प्रेशर किया गया है कि अब क्या है। लेकिन उसकी जांच हम मांग करते हैं परिवार की तरफ से। उसकी कौन रहता था? वहाँ अकेला है, वो अभी अकेला है वहाँ। सारे परिवार, सिस्टर लोग सब अलग अलग जगह है, शादी हो गया है, बहन सबका सब है। और आप लोग से कभी बात होती थी तो लगता था कि वो कभी नहीं सर, कभी नहीं। वो हरदम हंसता हुआ चेहरा खिलखिलाता। अभी तो हमारे जो के बाबू जो हमारे बहनोई हैं, उनसे मेरी बातचीत रहती। हम लोग बोलवो करते थे कि यहाँ बुलाइए, भोज भात करेंगे, यहाँ पर उसका हम लोग शादी ब्याह का यही फंक्शन होगा। लेकिन दुर्भाग्य कहिए, प्रोग्राम ऐसा नहीं पड़ रहा, चूंकि कलाकार है, बिजी रहता है। लेकिन ये निश्चित रूप से कहीं न कहीं ये मामला जो है, ये कहीं से हम लोग को पछता नहीं है कि वो लड़का सुसाइड कर सकता है। बहुत कठिन परिस्थिति आया। वो सबसे ज्यादा अपनी माँ को प्यार करता था। माँ का देहांत हुआ इसी घर में, बाथरूम में कपड़ा फीसते हुए उनकी देहांत हो गई थी। मम्मी का ब्रेन हेमरेज कर गया था, दोपहर के समय था। और उस समय वो बच्चा कुछ नहीं, अपने पिताजी के साथ रहा, बहन के शादी हुआ, ब्याह हुआ, सब कुछ हुआ। और उनका जो ऐसा लगता था कि वो आत्महत्या करेंगे, कभी नहीं सर, अंदर से कितना मजबूत थे? बहुत मजबूत है। उसको फौलाद हम लोग शेर बोलते थे। वो राजपूत का शेर था, वो क्षत्रिय समाज का शेर था, वो दहाड़ता था। वो कभी ऐसा नहीं कर सकता। आप लोग पिक्चर में भी देखिए, उसका बॉडी लैंग्वेज देखिए, आपको लगता है कि वो आत्महत्या कर सकता है? तो हम लोग को यही मांग है। किस्सा याद है कि जिससे लगता हो कि एकदम दहाड़ने वाला शेर हो? देखिए, वो हर समय, अभी जो देखिए, जब भी देश के ऊपर किसी भी तरह का संकट आया, जब आया, देश के प्रति खड़ा रहा। वो क्या वजह मानी जा रही, देखा जा रहा है, क्या सोच रहे हैं लोग? हम लोग को है कि ये इसमें कोई ना कोई साजिश है और ये साजिश का जांच होने के बाद पता चलेगा। क्योंकि ये हत्या, इस तरह की हत्या बच नहीं सकता है जब आत्महत्या तर शोकाकुल परिवार आपण बघतोय आणि तो सांगतोय की सुशांत निधड्या छातीचा होता। अशा प्रकारे तो टोकाचं पाऊल आत्महत्येचं कधीच उचलू शकत नाही आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी अशी मागणी देखील त्यांच्या नातेवाईकांनी केलेली आता आपण ऐकली। शोकसागरात बुडालेला हा कामाला सुरुवात केली आणि एकता कपूर प्रोडक्शनचा पवित्र रिश्ते ही त्याची सगळ्यात गाजलेली अशी सिरियल आणि तिथून खऱ्या अर्थानं त्याला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर सातत्यानं त्याचा आलेख जो आहे तो चढताच राहिला। त्यानं आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आणि ती म्हणजे MS धोनी हा सिनेमा जेव्हा त्यानं केला, धोनीची भूमिका पडद्यावरती साकारणं हे काही छोटं काम नव्हतं आणि त्याच्यात त्याच्या अभिनयाचा कस लागलेला प्रत्येकानं पाहिला आणि अतिशय उत्कृष्ट असा अभिनय त्याने त्यात केलेला होता। कायपोचे सिनेमा असेल, छिछोरे हा सिनेमा असेल, केदारनाथ हा सिनेमा असेल, एक से बढ़कर एक त्यानं सिनेमा दिले आणि यशाच्या शिखरावरती असतानाच त्यानं असं टोकाचं पाऊल का उचललं याविषयी मात्र संभ्रमावस्था आहे।
त्याचे फोन कॉल्स असतील, मेसेजेस असतील, तसंच रात्री त्याने नेमकी कोणासोबत पार्टी केली, कोण मित्र घरी आलेले होते, या सगळ्याची पोलीस आता चौकशी करतायत. पण घरच्यांचं म्हणणं आहे की वो शेरदिल था असं ते म्हणतायत. अशा प्रकारे टोकाचं पाऊल सुशांत उचलणं शक्यच नाही असं घरच्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची लवकरात लवकर पोलिसांनी तपास करावा, पोलिसांनी चौकशी करावी अशी त्यांची मागणी आहे. 21 जानेवारी 1986ला पाटण्यामध्ये सुशांतचा जन्म झाला. अवघं 34 त्याचं वय. मात्र 34व्या वर्षी त्यानं आत्महत्या करून स्वतःचं जीवन का संपवलं हे मात्र एक मोठं प्रश्नचिन्ह आहे. काही दिवसांपूर्वीच सुशांतची मॅनेजर दिशा हिनं देखील बिल्डिंगवरनं उडी मारून आत्महत्या केलेली होती. आणि नेमका हे काही कनेक्शन आहे का सुशांतच्या आत्महत्ये मागे याचा देखील शोध सध्या पोलीस घेत आहेत. सर्व बाजूनी चौकशी आता पोलिसांनी सुरू केलेली आहे. मात्र अतिशय दुःखद अशी ही बातमी आपण ऐकतोय बघतोय. अभिनेता सुशांत सिंह राजपूत यानं वांद्रे इथल्या आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे. अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी दुःखद अशी ही बातमी. MS धोनीला पडद्यावरती ज्यानं अजरामर केलं तो सुशांत सिंह राजपूत आज आपल्यात नाही. तर त्यानं हे टोकाचं पाऊल नेमकं का उचललं, असं काय त्याला नैराश्य आलेलं होतं. गेले 6 महिने अशी कुठची गोष्ट त्याला छळत होती. एक ना अनेक प्रश्न सुशांतच्या आत्महत्येनं आता निर्माण केलेले आहेत. यशाच्या शिखरावरती असताना एका अभिनेत्यानं, एका गुणी अभिनेत्यानं, एका हरहुन्नरी कलाकारानं अशा प्रकारे एक्झिट घेणं हे प्रत्येकाच्या मनाला चटका लावून जाणारी गोष्ट आहे. अर्थात पोलीस तपास करतायत, त्यामुळे लवकरात लवकर त्याचं कारण जे आहे ते समोर येईलच. नेमकं असं काय डिप्रेशन होतं सिरियल विश्वातनं सुशांतनं आपल्या करिअरला सुरुवात केलेली होती आणि त्यानंतर मात्र मोठ्या पडद्यावरती तो जो झळकला 2013 मध्ये कायपोचे या चित्रपटातनं त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कार देखील मिळाला. अभिनेता सुशांत सिंह याचं एकदा प्रोफाईल देखील आपण बघूयात. किस देश में है मेरा दिल नावाच्या सिरियलनं सुशांतनं कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर पवित्र रिश्तामधनं सुशांत सिंह हा घराघरात पोहोचला. कायपोचे हा सुशांतचा पहिला सिनेमा होता आणि तो प्रचंड यशस्वी ठरला. शुद्ध देसी रोमांस मधलं लीड रोल परिणिती चोप्रा सोबत होता आणि हा सिनेमा देखील चांगलाच गाजला. डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षीतला रोल देखील लोकांना प्रचंड आवडला. MS धोनीची भूमिका सुशांतनं वठवली. 100 कोटींचा पल्ला या सिनेमानं गाठला, कारण MS धोनीला पडद्यावरती जिवंत करण्याची, अजरामर ही भूमिका करण्याचं काम जे आहे ते सुशांतनं केलं आणि त्यातल्या या अभिनयाचं प्रत्येकाने तोंड भरून कौतुक केलं. केदारनाथ हा सारा अली खान सोबतचा सिनेमा देखील चांगलाच चर्चेमध्ये राहिला. अलीकडे आलेला सुशांतचा छिछोरे हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आणि त्याच्या अभिनयाची देखील चांगलीच तारीफ झाली, चांगलंच कौतुक झालं. तर सोनचिडिया, राबता हे सिनेमे मात्र फारसे चालले नाहीत. असा हा हरहुन्नरी कलाकार आज आपल्यात नाही, मात्र चटका लावून जाणारी अशी त्याची एक्झिट.
का टोकाचं पाऊल सुशांतनं उचललं याविषयी अजूनही प्रश्नचिन्ह. दोन 2013 मध्ये काय पोचे या सिनेमातनं त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्या अगोदर अनेक सिरियल्स त्याच्या गाजल्या. सुशांतनं नैराश्यामुळे आत्महत्या केली असं म्हटलं जातंय आणि गेले 6 महिने तो डिप्रेशनमध्ये होता असं देखील कळतंय. पोलीस आता पुढचा तपास करतायत. शुद्ध देसी रोमांस तसंच डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी, MS धोनी, द अनटोल्ड स्टोरी तसंच केदारनाथ छिछोरे यासारख्या सिनेमांमधनं त्यानं आपल्या दमदार अभिनयाची चुणूक जी आहे ती दाखवली. 2009 मध्ये आलेल्या पवित्र रिश्ता या मालिकेतनं तो खरं तर घराघरात पोचलेला होता. त्यामुळे सुशांत सिंह राजपूत हे नाव प्रत्येकाला ठाऊक झालेलं होतं आणि त्यानंतर त्यानं चित्रपटात काम मिळवलं. 2013 मध्ये काय पोचे या सिनेमातनं त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. करिअर अतिशय म्हणजे करिअर टेक ऑफ घ्यायच्या मार्गावर असताना सुशांत सिंह राजपूतने असं करावं मला असं वाटतं ना. हा नुसता सांस्कृतिक क्षेत्राला नव्हे तर सामाजिक क्षेत्राला सुद्धा प्रचंड धक्का आहे. म्हणजे आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही की ज्याची करिअर आता चांगली आकाराला येत होती, जो मेहनत घेत होता. आपण ज्या चित्रपटांवर नुसती जरी नजर टाकली, धोनी आहे, राबता आहे किंवा पिके आहे, इतर काही चित्रपट आहे, ज्या पद्धतीने तो व्हरायटी देत होता आणि ज्या पद्धतीने आज हिंदीमध्ये आपल्याला वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट निर्मित होताना दिसतात, वेगवेगळे दिग्दर्शक काही प्रयोग करतात आणि त्याच्यामध्ये सुशांत सिंह राजपूतने स्वतःला एक चांगलं फिट केलेलं आहे, ॲडजस्ट केलं, स्वतःची एक स्पेस तयार करत होता. छोट्या पडद्यावरनं मोठ्या पडद्यावर आल्यावर किंवा येताना कशा पद्धतीने करिअरची आखणी करायला पाहिजे हे मला असं वाटतं ना तो एक गाईडलाईन ठरत होता. त्याचं जे व्यक्तिमत्व किंवा त्याचा जो पॅशन्स होतं किंवा त्याचा जो कॉन्फिडन्स होता त्याला आत्ता कुठे आपण दाद देत होतो, त्याचा एक फॅन फॉलोअर वाढत होता. आणि अशा वेळेला त्यांनी असं एक आयुष्यामध्ये टोकाचं पाऊल उचलावं, काही कळत नाही की नेमकं असं काय घडलं किंवा काय घडलं असावं, हे कल्पनेच्या पलीकडची अशी गोष्ट. आणि सध्या ज्या प्रकारच्या सामाजिक वातावरणामध्ये आपण वावरतोय त्याच्यामध्ये अशा पद्धतीची बातमी अतिशय अनपेक्षितपणे येणं, धक्कादायकपणे येणं, मला असं वाटतं ना की हा धक्का पचवणं इतकं सोपं नाही आहे. अतिशय डिस्टर्बिंग न्यूज. करिअर अतिशय आहे. अर्थात याविषयीचे बाकीचे पैलू देखील आपण जाणून घेणार आहोत. त्या अगोदर बघूयात हेडलाईन्स.